नमस्कार, कोमल्स रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मटर पनीर। तर तुम्हाला आहे ना साहित्य सांगते। एक छोटी वाटी आपण मटर घेतलंय आणि 250 ग्रॅम पनीर आहे, एक बटर ट्यूब्स आहे, मलाई फ्रेश मलाई घेतली, नंतर गरम मसाला घेतलाय, जिरं घेतलंय, आणि लाल तिखट घेतलंय, धना पावडर घेतली 2 चमचे, आणि ऑइल घेतलंय, कांदा 2 ते 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, आणि 2 ते 3 टोमॅटो छोटे टोमॅटो घेतलेत, आणि अद्रक घेतले, थोडंसं लसूण घेतलाय, आणि कोथिंबीर घेतली। सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया। त्याच्यामध्ये 2 चमचे आपण ऑइल टाकणार आहोत। तुम्ही बटर जरी वापरलं तरी चालेल, पण आपण ऑइल टाकणार आहोत। आणि सर्वप्रथम पनीर थोडंसं फ्राय करून घेणार आहोत। मध्यम ते हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं। जास्त नाही परतवायचं, थोडा थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं। तर आता 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि बऱ्यापैकी आपलं पनीर परतवून झालेलं आहे। तर आपण आहे ना आता साईडला ठेवून घेणार आहोत आणि पुढची प्रोसेस करणार आहोत। आता 2 चमचे तेल टाकणार आहोत। आणि याच्यामध्ये कांदा टाकून घेणार। कांदा छान परतून द्यायचा आहे, लाल होईपर्यंत। 3 ते 4 मिनिटांमध्ये होईल परतून। तर आता कांदा 2 ते 3 मिनिटं होऊन गेले, परतत आलाय। तेल कमी टाकले मी, जरा 2 ते 3 चमचे टाकले असेल किंवा 2.5 चमचे, 2 ते 2.5 चमचे। त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया आणि अद्रक। हे चांगलं हलवून झालं ना, अर्ध्या मिनिटानंतर टोमॅटो टाकूया। हे चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला, थोडं टोमॅटो मऊ होईपर्यंत। तर आता आहे ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू थोडीशी आणि गॅस बंद करू। हे थंड झालं ना की आपल्याला ह्याची वाटण म्हणजे बारीक करून घ्यायची पेस्ट। पाणी न टाकता घेणार आहे मी बारीक करून, थंड झाल्यावरती घेऊया बारीक करून। भांडण अशी पेस्ट करून घ्यायची पाणी न वापरता। आता त्या कढईमध्ये ना आपण बटर ट्यूब्स टाकून घेणार आहे। त्याच्यामध्ये जिरं टाकायचं 1 ते 1.5 चमचा। तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता फोडणी देताना, पण बटर ट्यूब्स चा केलाय मी वापर।
जिरं चांगलं लाल झालं की आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे, 1.5 ते 2 चमचे. थोडंसं मीठ टाकूया. नंतर धनिया पूड टाकायची 1.5 ते 2 चमचे. आणि हे गरम मसाला आहे, किंवा तुम्ही ना त्याच्या मटर पनीर मसाला पण वापरू शकता. मी गरम मसाला वापरला. आणि हे चांगलं हलवून घ्यायचंय मिक्स करून. आणि याच्यामध्ये ही पेस्ट टाकणार आहे आपण. आता हे चांगलं हलवून घेतलं की ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ना ते ऍड करणार आहे. आता हे परतवून घ्यायचंय, चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये ना जी साई होती ना फ्रेश क्रीम दुधावरची, म्हणजे म्हशीच्या दुधाची साई आहे ही, तर ती आहे ना 2 चमचे, 1.5 ते 2 चमचे आपण टाकून घेणार आहे. तुम्हाला कोणत्या पण दुधाची केली तर चालतं, गाईच्या वगैरे, पण आमच्याकडे म्हशीचं दूध असतं, ती सकाळी काढून घेतली होती, ती ऍड करू शकता. आता याच्यानंतर आपण वाटाणा टाकणार. हा वाटाणा आहे ना जे आपल्याकडे शेंगा मिळतात ना या दिवसात, तर त्याचा आहे, त्यामुळे ह्याला आहे ना जास्त वेळ, आपल्याला 5 ते 6 मिनिटं आहे ना शिजवण्यासाठी वेळ लागणार आहे. जर फ्रोझन मटर असेल ना तर तुम्ही ना 5 मिनिटामध्ये किंवा 2 ते 3 मिनिटामध्ये तो होतो शिजून, पण ह्याला आता वेळ लागेल. हे ना असं झाकून ठेवायचे 5 ते 7 मिनिटं, कारण वाटाणा आपला आहे ना थोडा फ्रोझन नाहीये, कच्चा आहे, त्यामुळे त्याला आहे ना शिजायला वेळ लागणार. 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवरती ठेवायचं. तर 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. आता बघूया आपण, शिजलेलं आहे मटर. मटर शिजलेला आहे. तर आपण आता आहे ना त्याच्यामध्ये पनीर ऍड करून घेऊ. मटर जर फ्रोझन असेल ना तर तुम्हाला आहे ना त्याला अगोदर वाफवून घ्यायची गरज नाहीये. पण नाही काय, हा कच्चा मटर असतो ना, जसं की आता बाजारात मिळतोय फ्रेश मटर, तर तो आहे, त्यामुळे त्याला आहे ना आम्ही असं थोडं बॉईल करून घेतलंय त्या मसाल्यामध्ये. मी जास्त मसाले नाही टाकत याच्यामध्ये, त्यामुळे आपण फक्त गरम मसाला यूज केला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जो मटर पनीर मसाला मिळतो तो ॲड करू शकता. तर आता ह्याला आहे ना 2 ते 3 मिनिटं फक्त आपण तर आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण बघूया आपलं पनीर कसं झालंय. वाव, सुगंध एवढा छान येतोय ना. याच्यामध्ये बटर टाकूया, लास्ट स्टेप. थोडीशी कोथिंबीर परत एकदा. इतका सुंदर वास येतोय ना पनीरचा. तर अशा प्रकारे आपलं मटर पनीर रेडी आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. तर महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी रोजच्या रोज दिसून जातील. तर थँक्यू.